शेवटचा सामना. लेट्स प्ले. पहिला बॉल. आज पाकलं गेलं तर यस के एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम, यश असतील, त्यानंतर रुपेश ठाकरे असतील. पहिला बॉल बॅकफूटवरती जाऊन जागा बनवून खेळायचं होतं. बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल निर्माण सुरुवात इथे केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगणावरती भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या क्रीडांगणावरती आपण भरपूर सारा स्पर्धा पाहत असतो आणि प्रत्येक स्पर्धा जर आपण उचलून पाकली तर नियोजन आयोजन आणि त्यामध्ये न्यूआय एकविरा स्पोर्ट्स सावधच्या वतीनं हा भव्य दिव्य ग्रामीण क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा अंतिम दिवस. नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झाले. बॉलला अगदी चेस देखील केलं होतं, बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि प्लस दिशा देखील खराब. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश ठाकरे देखील सध्या सगळी डे नाईट काम करतात आणि पाकलं गेलं तर अपक्ष मी का म्हटलंय याचं उत्तर त्यांना स्वतःलाच माहिती आहे. अतिरिक्त रन स्कोर कार्डवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला पुल केला हव्यामध्ये. फुल आहे डीप मध्ये काउ फेस मध्ये बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल धाव फडक आता 2 वरती. 4 ओव्हरचा आज सामना आहे. असा स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस. याआधी आपण 2 दिवस क्रिकेटचा थरार अनुभवला. पहिल्या 2 दिवसांची खऱ्या अर्थाने जी माहिती आहे. पहिला दिवस जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आपल्याला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होताना दिसला. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे कालचाच दिवस या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ न्यूआय एकविरा स्पोर्ट्स सावध संघ आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसला. सफलता इथे मिळेल. बॅटची कडा लागली होती आणि पहिला फलंदाजाला इथे आता माघार घ्यावी लागेल. दुर्गेश चा स्वरूपामध्ये हा धक्का लागला टीम भोईरगावला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खेचून मारायचं होतं. बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने कोणत्याही प्रकारे मिस्टेक इथे केलेली नाहीये. पहिला धक्का. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक मैदानात मध्ये येतात आणि ॲज ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत पंकज दळवी. असं देखील आवर्जून मी कौतुक करेन. भरपूर चांगलं गुणलेखन खऱ्या अर्थानं तो करत आहे. कारण एक कॉमेंटेटरला एक स्कोररची प्रॉपर साथ मिळणं आवश्यक आहे. कारण जर स्कोरर डिटेलमध्ये माहिती आमच्यापर्यंत देईल तर आम्ही डिटेलमध्ये माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. अदरवाईज एक मिस्टेक मॉर्निंगमध्येच झाली होती तसा मी उल्लेख आता वापस करणार नाहीये. ओव्हर द विकेट पडल्यानंतर फारच खाली हा चेंडू राहिला. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. बघा पाकलं गेलं तर मी उल्लेख याआधी केला की जी सरफेस आहे ज्या पिचवरती सामने खेळवले जातात सध्या सगळीला अनएक्सपेक्टेड बाउन्स तुम्हाला सरफेसवरती नेहमीच पाहायला मिळतं. कारण हा बॉल देखील जर आपण पाकला तर फारच खाली राहिला. आता देखील समोरच्या दिशेने मिड ऑनला बीट केलं आणि डीप मध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्शन नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे मिळाला. चौकार इथे येतोय. धाव फळक आता 7 ऑन द बोर्ड. 7 धाव फळकावरती. आफ्टरनून सेशन आहे आणि आफ्टरनून सेशन मध्ये ही लढत भोईरगाव अगेन्स्ट सापाड. बघा पागलं गेलं तर PTC पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरपूर साऱ्या स्पर्धा पण भोईरगाव टीमला खेळताना पाकलं. मिस टायमिंग. कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल. सफलता आणखीन एक. आता दुसरा धक्का. आता प्रतीकला देखील डगआउटची दिशा विकी मडवीने इथे दाखवली. दुसरा धक्का लागला टीम भोईरगाव क्रिकेट टीमला. सफलता इथे आणखीन एक मिळाली विकी मडवीला. क्रमांक 4 वरती आता न्यू बॅटर मनीष मैदानात मध्ये दाखल होतो. सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग आपल्याला विकी मडवीची पाहायला मिळत आहे. बघा सापाडचे क्रिकेट देखील जर आपण उचलून पाहिलं तर नो डाऊट ही देखील एक चांगली टीम आहे. आज निलसन मडवी नाही आहेत बट त्या व्यतिरिक्त विचार केला तर अतुल पाटील असतील, विकी मडवी असतील, त्यानंतर रायझिंग स्टार या टीमचे आवर्जून मी उल्लेख करेन कुणालचा आणि त्यानंतर विघ्नेश मडवी देखील याच टीम मध्ये आहेत.
एक चांगला संघ आणि एक बॅलन्स साईड आहे आणि सध्या सगळीला खेळ देखील तितका चांगला या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत राखला. 7 धावा धावफलकावरती 2 धक्के पुढचा बॉल. आता हा बॉल देखील जर पाकले गेले तर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट खेळायचं होतं बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये प्लस दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन धावफलक आता 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. टेनिस बॉल क्रिकेट देखील जर आपण पाहिलं तर फार डेव्हलप आता झाला. त्यामध्ये आपण जर उल्लेख केला तर लास्ट सीझन आपण ISPL मध्ये टेप बॉल पाहिला. या सीझनमध्ये ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये देखील टेप बॉल पाहिला आणि येत्या काळामध्ये कदाचित ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अशा काही संकल्पना आपण पाहू शकतो. कॅच इथे पकडली जाणार नाहीये. स्क्वेअर लेगचे फुल्ड पोहोचले होते मिड विकेट पर्यंत बट कॅच झाली ड्रॉप आणि इन बिटवीन रन इथे कंप्लीट केली गेली. 1 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त या पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती धक्के लागले 2. बघा भरपूर सारे चेंजेस आज आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहत आहोत. त्यामध्ये मला उल्लेख करावासा वाटतोय लास्ट सीझन गुजरात बिग बॅशमध्ये आपण एका टीमला पुढे वाटचाल देण्यासाठी बाय देण्यासाठी 3 टीमचा 3 बॅटरमध्ये जो सर्वप्रथम 3 रन्स पळून काढेल त्याला बाय दिली गेली. या गोष्टी आपण पाहिल्या आणि या सीझनमध्ये जवळजवळ 2 स्पर्धा मला आठवतात. त्याच्यामध्ये आपण भिवंडी विभागामध्ये ते केलं. त्यामध्ये रानालची स्पर्धा त्यानंतर सुरेची एक स्पर्धा फार नवीन नवीन संकल्पना आणि या स्पर्धेमध्ये देखील सुपर 3 आहे आणि कदाचित ते आयोजकांवरती डिपेंड. ती माहिती जर आली तर आपण ते या स्पर्धेमध्ये देखील करू शकतो कारण एक वेगळी मजा. सेकंड ओव्हर बॉलर या दुसऱ्या षटकामध्ये सागर दरमाण इथे तयार होतात. सागर पाटील सापड संघ जेव्हा कॅप्टन आम्हाला टॉस बॉक्स मध्ये भेटले जेव्हा मी चर्चा केली विचारलं की या सीझन मध्ये आतापर्यंत खेळ मनाप्रमाणे झाला की मनाविरुद्ध झाला तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की मनाप्रमाणे झाला. म्हणजे टीम भरपूर चांगले कार्य करत आहे पण या मॅच मध्ये किती चांगला खेळ होईल. फर्स्ट ओव्हर तर चांगलं गेलं. यावेळेस प्रहार केला पंच केला बट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक सिंगल रन प्रमाणे ते कंप्लीट केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 1-0. 10 धावा धाव फलकावरती. आणि पाकलं जर गेलं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण उचलून पाकलं न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध टीमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण या टीमचे अफाट मेहनत या स्पर्धेमागे राखली. 3 दिवसीय हा भव्य दिव्य ग्रामीण क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवला या क्रीडांगणावरती. पण अजून देखील प्रश्न एक उभा आहे. क्वेश्चन मार्क आहे त्या गोष्टीवरती की चॅम्पियन कोण बनेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज हेच आपल्याला मिळणार आहे. शफल भरपूर झाला बट पाकले गेले तर गॅप भेटता आला नाही. या डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत बॉल फील्ड करतात. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 11 वरती 11 ऑन द बोर्ड. पाकले गेले तर सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की एखादी स्पर्धा विचारांमध्ये आणणं आणि तिला अस्तित्वामध्ये उतरवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठं अंतर आहे. आता मिस्टामिंग विकेट मिळू शकते स्वतः. बॉलर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का लागेल. हा तिसरा टीम भोईरगाव टीमला आणि बॅटर आता बाद झालेत. मनीष इथे बाद झालेत आणि त्यामागे जर आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉट वरती बॉल आणि अतिरिक्त बाउन्स त्या अनुषंगाने प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक खेळू शकले नाही आणि स्वतः बॉलर सागरने ही कॅच पकडली. धक्का आता इथे तिसरा लागला. बघा जी चर्चा मी करत होतो की एखादी स्पर्धा विचारांमध्ये आणणं आणि त्याला अस्तित्वामध्ये उतरवणं या गोष्टीमध्ये फार मोठा फरक आहे. बट ही स्पर्धा विचारांमध्ये देखील आणली आणि अस्तित्वामध्ये उतरवली देखील. त्यासाठी न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध टीमचं कौतुक करावं लागेल. कारण मी नेहमी सांगत असतो की स्वप्न पाहणं आणि स्वप्न पूर्ण करणं ह्यामध्ये फार मोठं अंतर आहे. बट मेहनत अपार राहिली सावध टीमची कारण त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 28 ग्रामीण संघांचा समावेश असणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. मला वाटतं पहिले 2 दिवस ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे संघ खेळतात ते आपल्याला 20 संघ दिसले आणि आज जे 8 संघ आहेत ते ग्रामीण ओपन गटामधले संघ आपल्याला पाहायला मिळतात. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती सध्या सगळीला पिंटू शेट पाटील साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात आणि ते खुश आहेत कारण सध्या सगळीला सापाड टीमचा भरपूर चांगला खेळ होतो.
आता स्विच हिटचा फटका, पॉइंटला फिल्डर बॉल फील्ड करतात आणि एकंदरीत स्टम्प्स वरती निशाणा साधायचा होता पण अतुलच्या पायावरती निशाणा साधला. बट इन बिटवीन कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 13 वरती जाऊन पोहोचला. बट मी म्हणेन आता ही वेळ जी आहे भोईरगाव टीमला देखील बॅटर्सला दोन्ही विचार करावा लागेल की 4 ओव्हर मॅच आणि या क्रीडांगणावरती आपण पाहिलं 35-40 देखील डिफेंड होतात. बट तिथपर्यंत देखील पोहोचणं आवश्यक आणि त्यासाठी इथे बॅटिंग चांगली करावी लागेल. आणि अतुल पाटीलचं देखील 1 ओव्हर बाकी आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. आता मिस्टामिंग हवेमध्ये फिल्डर पोहोचू शकतायत का? नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल पडला आणि दरम्यान जर पाकलं गेलं तर विघ्नेश मडवी चेंडूपर्यंत येतात आणि चेंडू फील्ड करतात. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 15 वरती हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 4 ओव्हर मॅच आणि मी उल्लेख केला की 35-40 जरी बनवू शकले तरी किमान फाईट तर केली जाऊ शकते. चर्चा सुरू असेल. नेक्स्ट बॉल आता स्लो वन टाकलाय, बोट फिरवलेली आहेत, कटर टाकला होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतो आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गॅरेज धाव फलक जर आपण पाहिलं तर 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम जे महाराष्ट्र भोईरगाव. मग क्रिकेटला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 19व्या शतकामध्ये सुरुवात झाली आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे जेव्हा क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हा ॲज बॉलर तुमच्याकडे गती किती आहे आणि तुम्ही किती सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करू शकता हे पाकलं जायचं. बट 2005ला T20 क्रिकेटला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि 2007ला आपण पहिला T20 वर्ल्ड कप देखील पाकला. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहतो की डे बाय डे क्रिकेट फार बदलत गेला. त्यामध्ये T10 आपण आता पाहतो, द 100 देखील आपण इंग्लंडमध्ये पाकला आणि जसा जसा खेळ बदलत गेला तसा तसा बॉलर्सला देखील स्वतःमध्ये अपडेट करावं लागलं की सर्वप्रथम अतिरिक्त गतीने पण आता व्हेरिएशन या शब्दाला किंमत आणि व्हेरिएशनचा मी उल्लेख केला. आणि सध्या सगळीला सापार टीमचा मिस्ट्री बॉलर बॉलिंग मार्कवरती आहे अतुल पाटील. सन्माननीय बालकृष्ण पाटील साहेबांचे देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिस्ट्रीचा मी उल्लेख केला. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता. कव्हरला बॉल फील्ड केला जातो. कुणाल होते कव्हरेजच्या नंबरती. मी रायझिंग स्टार या शब्दाचा उल्लेख केला होता त्याच्यासाठी. एक चांगला खेळाडू आहे आणि जसं मी रायझिंग स्टार म्हटलं त्याच्या चेहऱ्यावरती देखील हसू आलं आणि ते का आलं ते त्यालाच माहिती आहे. एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 16 16 धावा. पुलचा हा फटका आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात, बॉल फील्ड करतात. आता दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला बट पाहावा लागेल. रनआउट स्वरूपामध्ये हा धक्का इथे लागला. हा चौथा धक्का इथे लागला. 4 बॅटर्स आता डगआउट मध्ये आणि डॉमिनेटिंग क्रिकेट खेळताना आतापर्यंत आपण सापार टीमला पाकलं. कारण ज्याप्रमाणे त्यांचा बॉलिंग क्रम आहे, बॉलिंग युनिट आहे त्याप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग झाली. आता क्रमांक 6 वरती न्यूमॅन इन कुणाल क्रमांक 6 वरती इथे येतात. बघ क्रिकेटच्या खेळामध्ये एका गोष्टीला फार मोठा महत्त्व राहिला की अकॉर्डिंग टू सिच्युएशन परिस्थितीनुसार तुम्हाला खेळता आलं पाहिजे. आणि सध्या सगळीला पाकलं तर परिस्थिती अशी आहे भोईरगाव टीमसाठी की मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावेच लागतील. कारण जर तुम्ही किमान 30 ते 35 पर्यंत जरी नाही पोहोचू शकले तर त्यानंतर ते टोटल डिफेंड करणं सेकंड इनिंगमध्ये टीम सापाडच्या अगेन्स्ट म्हणजे काट्यांवरती चालण्याबरोबर. सापाड टीमचे प्रेक्षक भरपूर खुश आहेत सध्या सगळीला. आमचा कॉम्बॉक्स मध्ये 12वा खुश आहे सापाड टीमचा, त्यासोबत 13वा देखील एक खुश आहे आणि 14वा ठीक आमचा समालोचक कक्षाच्या खाली बसला तो देखील खुश आहे. आणि इन बिटवीन जर पाकलं तर या चेंडूवरती एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. येणारे दोन चेंडू आणखीन शिल्लक आहेत. 18 धावा आहेत. अजून देखील 8 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहेत आणि मी म्हणेन की 8 चेंडू देखील ना मॅचला चेंज करण्यासाठी, मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसे आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता. विश्वास स्वतःवरती भोईरगाव टीमचा बॅटर्सला इथे दाखवावा लागेल कारण खेळ अजून भरपूर बाकी आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल
अतिरिक्त रन्सामध्ये धावफळ कदा 19 वरती. कारण क्रिकेटच्या खेळाने आपल्याला काय शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा आणि ते प्रयत्न भोईरगाव टीमने देखील करायला हवेत. आता पाहावं लागेल घडलं का. फुल टॉस होता लेग बायसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल तरी ते मिळेल. स्क्वेअर लेग अंपायर काहीतरी इशारा करतात. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू का. येस अंपायर रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल कारण थोडं डाऊटफुल वाटतच होतं. तिसरं पंच आपल्याला विनंती असेल आपण या निरंजन सावंत सर आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर चेक केलं जाईल कारण डाऊटफुल होतं. दॅट्स वाय अंपायर रिव्ह्यूची मागणी इथे झाली पाकले जाईल कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर SK एंटरटेनमेंट या वाहिनीचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण भरपूर चांगला कॅमेरा वर्क आणि भरपूर चांगला ब्रॉडकास्ट यूट्यूबवरती ते या स्पर्धेला टेलिकास्ट करतात. आणि अंपायर निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. कारण जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करणं देखील गरजेचं. लेग बायचे एक सिंगल धाव फळक आता 20 20 धावा धाव फलकावरती. सध्या सगळीला यश देखील भरपूर खुश आहेत. सापाड टीम सर्व प्रेक्षक खुश आहेत कारण चांगला खेळ होतो. बट भोईरगाव टीम कमबॅक कधी होईल. हॅमर केलं, प्रहार केला, डीप कदाचित जागेवरती जर थांबले असते तर हा बॉल इझिली फील्ड झाला असता. बट पुढे आले आणि त्यामध्ये जजमेंट चुकलं आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि सापाड टीमच्या माध्यमातून ही पहिली मिस्टेक अवघ्या या 3 षटकांमध्ये घडली. खेळ समाप्त 3 ओव्हरच्या अखेर 24 धावा धाव फलकावरती आणि खेळ शिल्लक आहे एका षटकाचा या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर जो होणारा सामना आहे टीम रांजनोली खेळणार आहे. बट त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चालू सामन्यामध्ये मिळणार आहे. याआधी आपण पाहिलं रांजनोली टीमने देखील भरपूर चांगला खेळ केला. त्यामध्ये आवर्जून विनीत भगत या खेळाडूचा मी नेहमी उल्लेख करतो कारण वेल टॅलेंटेड प्लेअर आहे, टॅलेंट आहे आणि त्यासोबत तो टॅलेंट तो दाखवतो. तसा खेळ देखील त्याचा होतो. 20 धावा बनवल्या, 1 विकेट देखील काढली. आणि जर असाच विनीत भगत मेहनत करत राहिला, असाच खेळ करत राहिला तर नो डाऊट हे नाव देखील आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार पुढे जाताना दिसेल. कारण पाहिलं गेलं तर प्रत्येकी खेळाडूची सुरुवात ही शून्यापासूनच होते. पण शून्यामध्ये विश्व कसं घडवायचं ते आपल्या हातामध्ये असतं. आणि पाहिलं गेलं तर मेहनत सातत्याने लागली. कारण बघा यशस्वी होण्यासाठी काही स्पेशल लागत नाही. यशस्वी होण्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे तुमची मेहनत आणि सातत्याने तुम्ही प्रयत्न करत राहणं. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय. बंटी मडवी येतो लास्ट ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 24 आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये जर मी इथं आपण विचार केला 1 ते 2 चांगले फटके येतात. 10 ते 12 धावा जर इथे बनवला गेला मे बी 35+ जरी बनवू शकले तरी सुद्धा फाईट होऊ शकते. सन्माननीय हरिदासजी पाटील साहेबांचे देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे या पंचकृषीमधले जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व उपस्थित असतील त्या सर्वांना मी विनंती करतो की आपली स्पर्धा आहे या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर आणि बंटी तयार होतो या अंतिम षटकामध्ये. बंटीचा पहिलाच बॉल बट मिस टायमिंग, लॉंग ऑन आहेत उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. बंटीला पहिलाच बॉलवरती सफलता आणि धक्का. आता लागला हा 5वा. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. क्रमांक 7 बॅटिंग करण्यासाठी भाविक द्रमाड क्रमांक 7 वरती येतात. रुपेश ठाकरे देखील भरपूर चांगली ऑपरेटिंग करतात सध्या सगळीला. SK एंटरटेनमेंटचे मेन ऑपरेटर भाविक येतात क्रमांक 7 वरती. पण सध्याच्या घडीला टीम भोईरगावला काय हवं, एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग. अजून देखील 5 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पंच केला, डमान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत.
एक सिंगल इथे येईल आणि एका धावेसमोर तिने स्कोर काढता 25-25 धावा धावफळ कापडते. बघा सिंगल डबलने मी म्हणेन की सापाड टीमला जास्त काही फरक पडणार नाहीये. बट एका गोष्टीचा उल्लेख मला करावा असा वाटतो की या सीझनमध्ये एक गोष्ट घडली त्यानंतर सर्वजण चकित झाले, सरप्राईज झाले. या चेंडूनंतर ती माहिती मी पोहोचवेन. ओव्हर द विकेट हा बॉल सोडून दिला, पडल्यानंतर फार बाहेरच्या दिशेने अंपायर सांगतात नो बॉल, विकेटच्या बाहेर पिचिंग झाली. येस, अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. मग या सीझनमध्ये काय घडलं मानकोलीच्या क्रीडांगणावर आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो. अंजूर विपक्ष सुरईची ती फायनल मॅच होती. पहिल्या सत्रामध्ये सुरई टीमने 15 धावा बनवल्या, 4 ओव्हरची मॅच. आणि सेकंड इनिंगमध्ये त्या 16 धावा चेज नाही झाल्या. 4 ओव्हरची मॅच, 14 बॅटर 0 वरती बाद झाले एकाच मॅचमध्ये. तो देखील एक विक्रम. आणि त्या विक्रमाने हे तर सांगून दिलं की क्रिकेटमध्ये बाबा सर्व काही पॉसिबल आहे, तुम्ही करा, तुम्ही प्रयत्न करा. आणि बॅटची कडा बॉल मागे चालला आणि इथे हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार येतो. कारण भरपूर सारे विक्रम आता बनतात. 4 ओव्हरमध्ये कधी कधी असं वाटतं की 80 देखील चेज होतील आणि 4 ओव्हरमध्ये 16 देखील डिफेंड होऊ शकतात फायनल मॅच मध्ये. ते देखील पाहायला मिळालं. स्कोर कार्ड आता 3-0, 30 धावा धावफलकावरती. म्हणून मी म्हणेल की भोईरगाव टीमने देखील प्रयत्न करायला हवेत. कारण या पहिल्या सत्रामध्ये जितक्याही बनतील त्याच्यावरती लढत कशी देता येईल तसा विचार करणं आता इथे गरजेचं. चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 3. नेक्स्ट बॉल स्लो वन आहे. पुलचा हा फटका, गॅप मध्ये फटका आणि हा बॉल देखील निघून जातोय डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनचा बाहेर. सध्याच्या घडीला रन्स येतात आणि मी जो उल्लेख केला की एक रन लढण्यासाठी मदत करणारी टीम भोईरगावला आणि आल्या या 4 धावा. धावफलक 34 वरती 34 आणि चेंडू आता शिल्लक आहेत अजून देखील येणारे 2. बघा एकंदरीत 3 ओव्हरमध्ये शांतता होती, सापाड टीम पुढे होती. पण आता या 2 चौकारांनंतर आता असं वाटतंय की कमबॅक झाला टीम भोईरगावचा. ते मी म्हटलंच की जेव्हा 8 चेंडू बाकी होते मी उल्लेख देखील केला होता की 8 चेंडू देखील पुरेसे आहेत मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, पलटवार करण्यासाठी. आणि पलटवार आता इथे झालाय. 2 चौकार. याआधी एज लागली त्या नशिबाच्या शार होत्या, पण त्यानंतर हा चांगला फटका. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. आणखीन एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये मजा येईल. आणि यावेळेस पायावरती आदलला की इनर एज लागली होती पाहावं लागेल. आणि आय थिंक इनर एज लागली होती. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक आता 35 धावा धाव फलकावरती. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर भाविक. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पडल्यानंतर फारच खाली राहिला. अतुलचं आता मी कौतुक करेन की हा बॉल अतुलने फील्ड केला. एक विकेट किपर ज्याप्रमाणे गोल वाजवतो त्याप्रमाणे हा बॉल अडवला अतुलने. आणि खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवला गेला 36 आणि 37चा एक चॅलेंजिंग टोटल, एक फायटिंग टोटल सेट केलं टीम जय महाराष्ट्र भोईरगाव टीमने अगेन्स्ट टीम कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड. मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. आवाज माणेरेचा राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून आवाज दुसरं सत्र. थँक्यू.
थँक्यू सो मच विशाल पाटील. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकविरा चषक 2025 जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट 6वी टीम आयोजित आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा निर्णायक दिवस महत्त्वपूर्ण मॅच. टार्गेट या मॅच मध्ये छोटंसं असणार 37 फक्त करायचे त्या मॅच मध्ये विजयाकरिता. पहिलाच बॉल दुर्गेश भोईरचा. लाईन खराब आहे, चेंडू लेगस्टिकच्या जास्तच बाहेर. अंपायर सांगत असताना इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने धावांचा श्रीगणेश झालेला आहे. स्कोर बोर्ड आपण पाहतो 1 वरती. जिंकणारा संघ लगेचच 2 आत करेल मैदानाच्या आतमध्ये. जरी क्रिकेट संघ बघतो आपण राजनोली सोबत खेळणार आहे. बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला क्लिअर करत असताना चेंडू वेगाने साधलेला आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला 4. रन्स या मॅच मध्ये जास्त करायचे नाहीये. 37चा टार्गेट आहे. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण रन्स ज्या आहेत ते आपल्याला कमी पाहायला मिळाला. त्याचं कारण झालेली सुंदर अशी बॉलिंग. नेक्स्ट बॉल. दुर्गेशचा चांगला चेंडू फुलर लेनचा खोदून काढला समोर. तिकडे पुन्हा थोडीशी खराब फिल्डिंग झालेली. 10 विकेटनं एक मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण 6 या आकड्यावरती आपल्याला स्कोर बोर्ड. पारमध्ये दुपारचा सेशन सुरू झालेला आहे. गरमागरम वातावरण आहे. नेक्स्ट बॉल. बोईर मडवीसाठी स्लॉकशिपचा फटका बनवलाय. काय शॉट आहे, जबरदस्त फटका आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघूया निर्णय काय. 4 की 6. हा सिक्सर. सिक्सर आहे. आपण जरूर इकडे देखील चेक केलेला आहे टेलिव्हिजन सेट वरती. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. 12 रन्स इन अ बोर्ड. 12 धावा पलकावरती आहेत. बावाले संघाने सकाळी 2 मॅच जिंकलेले आहेत. एक मॅच मगाशी रांजणीने जिंकलेली. नेक्स्ट बॉल. पुन्हा खराब चेंडू. बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. नावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13. 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक यावेळेचं बघतो आपण मार्गस्थ असताना यावेळेचं पहिलं षटक आहे दुर्गेश भोईर आहेत. भोईरगाव संघ थोडासा बाकफूटला गेला मॅच मध्ये. त्याचं कारण रन्स कमी झालेले आहेत. टॉप एज जेलची संधी. तिकडे देखील झालेली चूक. काय अजून इकडनं एक्स्ट्रा रन मिळतील. चुका होत असताना भोईरगाव टीम कर ऑलरेडी धावा कमी आहेत आणि अशी फिल्डिंग जर केली तर मग काय लवकरच हा सामना जिंकू शकेल मैदानाच्या आतमध्ये. कुशल स्पोर्ट्सची 11 टीम सापड. नेक्स्ट बॉल. आउटसाइड एज आहे. पॉइंटला चांगली फिल्डिंग. डेरेकिटचा प्रयत्न व थ्रो. इकडनं अजून काय रन्स मिळतील. भरपूर चुका सध्या तरी सुरू आहेत मैदानामध्ये भोईरगाव टीम कडनं. धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण आहेत 16. 16 धावा.
प्रतीक आलेत बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर मध्ये रन सिकून आहेत धावा पलकावरती. आपण पाहतो पहिला ओव्हरचा खेळ संपला. 16 16 धावा आहेत. विजयाच्या जवळ या मॅच मध्ये सापाड संघ. त्याचं कारण चांगली बॅटिंग. बागफुला झोन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा विकेट किपर बीट. चेंडू मागे झालेला. पुन्हा एकदा शॉट थर्ड मध्ये. पुन्हा करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल सुरू काय मैदानामध्ये. भुईरगाव संघ कदाचित सराव कमी की मैदानामध्ये झालेली करा फिल्डिंग. क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण बघत असतो. जेव्हा जेव्हा तुमच्याकडनं खराब फिल्डिंग होते तेव्हा तेव्हा तुम्हाला लवकरच कदाचित सामना सोडावा लागतो. मॅच गमवावी लागते. तुम्ही हारू शकता. या काही शक्यता असतात जेव्हा आपण खराब फिल्डिंग करतो. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला. चेंडू भरपूर वेगाने चालले. पॉईंट बाउंड्रीच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. चेंडू पर्यंत पोहोचेल का फिल्डर. फायनली पोहोचल्या असून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 2-0. 20 धावा. अजून मॅच मध्ये 17 धावेची फक्त गरज आहे. चेंडू जास्त शिल्लक आहे धावांपासून देखील. फुल टॉस आहे. रिव्हर्स खेळलेत. फटका देखील चांगला. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीये. चेंडू स्लीपर कव्हरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. षटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. अतुल साठी सेन्सिबल क्रिकेट. होंडाचा हा फटका. सेकंडचा कॉल असू शकतो आणि ते झालेले. 2 धावा इकडनं मिळतील. माहिती अतुलला की इकडनं मोठ्या फटक्यांची आता गरज नाही. आपण विजयाच्या जवळ आहे. सिंगल डबलना सामना जवळ घेऊन जाऊ आणि विजय संपादन करू. या अनुषंगाने त्यांचा खेळ आता मात्र सुरू झालेला आहे. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण 26 धावा. स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा रिव्हर्स खेळलेत. काय फटका आहे. एवढं इझी नाहीये. चेंडू लक्ष्याच्या जास्त बाहेर होता तर देखील फटका चांगला आहे. धावा 4. रांजनोलीचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे. प्रमोद दादा प्लीज पोचा आपण लवकर. मिसामिंग शॉट. जेलची शक्यता आहे. दुर्गेश जेलच्या खाली. चूक होणार नाहीये. अतुल बाद. चला बॅटर लवकर पोहोचायचं महेश. नेक्स्ट मॅच
विनर संघ लगेचच रांजनोली सोबत 2 हात करेल 4 ओव्हरची ती देखील मॅच. त्याच्यानंतर आपल्याला भावाले संघ इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर रन्स अजून हव्या त्या मॅच मध्ये 7. सेन्सिबल क्रिकेट. ऑनडायचा हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा इकडनं मिळतील. चांगलं क्रिकेट खेळलं जातं मैदानामध्ये. दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 32 वरती. 5 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. खराब चेंडू फक्त दिशा दिल्या ऑन साइड मध्ये. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 10 विकेटनं अजून एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पोहोचले. एकूण 33 आकड्यावरती. 4 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता सापट टीमला. ऑन साइडला फटका टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे. तिकडे चूक होणार नाही. अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद. इनसाइड आउट फटका देखील हवेत खेळले. तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. तद्वर एक धावून कंप्लीट झालेली. फटका सुंदर आहे. विजयाचा हा फटका येत असताना बघतो आपण मडवीच्या बॅट मधून. आणि हा सामना बघतो आपण सहजरित्या जिंकलेला टीम सापडणं. अभिनंदन सापड टीम. आणि हार्ड लक टप लक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला दुर्गेश बोर आणि टीमचा. या पण देऊ मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी मडवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट घेतल्या. रन्स देखील 16 केलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू विकी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर आपण टॉस देखील लगेचच करतोय. कॅप्टन तिकडे दोन्ही टीमचे पोहोचलेले. टॉस करीत आमचे अजितदादा पाटील यांना विनंती आपल्या शुभ असते. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचे. पुढची मॅच महत्वपूर्ण 4 ओव्हरचा देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सापाडच्या अगेन्स्ट संघ आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. जरी रांजनोली लगेच टॉस करू. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचंय. आणि टॉस जिंकलेला आहे रांजनोली टीमच्या कॅप्टन प्रमोद दादा. काय निर्णय आपला? बॉल फर्स्ट. तर चला आपण लगेचच वेळ न घेता रांजनोली आपण रेडी व्हायचं.